पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय करायलेस तू? माझं रिअल करत होती ना। रेल ठेव गुंडाळून. इकडं बघ काय आणलंय. गावठी 90ला पाठवून कुमट्यासनी बिर्याणी मागवल्या. आयो बेस्टच की म्हणून तर आणल्या. पहिलवान कुठं दिसत नाही. बोलू की त्याला मी. त्याचा मित्र आलाय हा. अभ्यास करायला. होय. मी पण आताच आली. पार्लरला गेलते. पान पडलं. अरे माझा पाय पकड. तो अभ्यास करायलाय का मित्राला नापास व्हायची दीक्षा द्यायलाय. बघू. ए अगं पप्पाच म्हणाले होते माझ्या मेंदूपर्यंत रक्त पोचत नाही म्हणून मला अक्कल कमी आहे म्हणून मी असा उलटवून अभ्यास करायला म्हणजे वाचलेलं माझ्या लक्षात राहील. असं केल्यावर अभ्यासाचं लक्षात राहतं. कुणी सांगितलं तुला? म्हणून ना याला शीर्षासन म्हणतात. हा ही कार्टी तर तुला नापास करायच्या मार्गावरच आहे. नाही उलट ती मला अभ्यासात मदत करणार आहे. लय शान आहेस. हे बघ त्या मुन्नूचं अजिबात काय ऐकायचं नाही तर गणिताच्या पेपरात भूगोलाची उत्तरं लिहून येशील. उगाच घोळ नको. काय तुम्ही काय तर सांगता त्याला. सुंदर जेवण एक नंबर जेवण. चला आता आपण ज्या कामासाठी आलो ते काम करूया. कसं आहे चोराचा चेहरा माहित नाही, बाईकचा नंबर विचारला माहित नाही, म्हणजे पैसे उसने घेतले होते त्या पैशामध्ये कितीच्या किती नोटा होत्या. खरं तर आम्ही पैसे नीट बघितले बी नाही. हा बघितले नव्हते. राधक्का 10 लाख उसने घेताना ते न मोजता न बघता असे चोराला दिले. हा जाओ पैसे खरंच चोरीच गेले ना काही येडगावला जाऊन पेडगावचा पांघरून घेताय. हो साहेब नाही आम्ही खोटं नाही बोलणार. विश्वास ठेवा आमच्यावर. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. राधक्का माझी माणसं चोराला रात्रंदिवस शोधताय. काम एकदम युद्ध पातळी सुरू आहे. पण जर कधी काही अचानक इमर्जन्सी पडली काही फोन बिन आला तर हिला तेवढं पोलीस स्टेशनला पाठवा. नाही हुशार आहे शिकलेली आहे उत्तर तीच देते ना म्हणून काय हा पाठवायचं. हा चला असं किती झाले लिहून ठेवा माझ्या नावावर बर का. येतो आणि अर्चना येतो. हाय मी एकटी कशी जाऊ तिथं. अगं मी तुला एकटीला पाठवणार आहे का. बस मी असती तर बरं झालं असतं. कशाला ती नाही येतेच बरं आहे. होय होय केसला सुरुवात तर कधीच झाली आणि मग हा मी स्वतः याच्यामध्ये जातीनं लक्ष देणार आहे आणि मग
त्यासाठी मला इकडं सारखं सारखं जरी यावं लागलं ना, मी तयार आहे. हा ओके यस. हा ठीक आहे. राधाक्काची खानावर घोरपडे चला. काय पण बिर्याणी होती हा. पहिले जेवण, मग आनंद, मग झोप, सगळंच एकदम अंगावर आलंय. मग त्यावर काही स्वीट डिश नको काय? हवी स्वीट डिश तर हवी. मग एक काम करा, घ्या पाठशिरी त्या खानावळीला फोन करा आणि चांगला धमकवा, म्हणजे कानाला कसं गोड 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 वाटेल. घ्या. ही स्वीट डिश होय. मला वाटलं उगाच लाडात येऊ नका सा. फोन करा. उठ सूट आपलं दे. पोलिसांचा फोन असेल, चोर सापडला असेल. हॅलो. हा राधे, विचारलंस का अस्मिला? आ, अगं अस्मिला विचारलंस की नाही? नाही अजून. नाही अजून. मला थोडा वेळ द्या. अजून किती वेळ द्यायचं तुला? येळ येत नाही. आणि तुला दिलेले पैसे व्याजावर घेतलेत मी लोकांकडनं, कळलं काय? आयो. हॅलो. हॅलो. मी नंतर बोलते. काय म्हणते? हॅलो. आपण कसला तरी प्लॅन करायचा का? कसला प्लॅन? कसला बी, म्हणजे फिरायला जायचं, पिक्चरला जायचं, असं काय बी. पेपर संपल्यानंतर आपण चौघींनी मिळून काहीतरी करायचं मनात होतं माझ्या. लय मजा करूया आपण. हा काय? काय झालं? नंतर बोलते सांगून फोन कट केला. असा फोन ठेवायची हिंमतच कशी झाली तिची? आणि तुम्ही तिला फोन ठेवूच कसा दिला? अगं घाबरली असेल ती, ठेवला फोन. उगा फोन ठेवायची हिंमत आहे बाई तिच्यात. बया, घाबरली असेल तर चांगलंच आहे की मग. मग दादा फोन ठेवू दे. कस यामिनी म्हणेल तस. तसंच होणार आहे बाई, तसंच होणार आहे. पायदो सांगतो मी तुला. शेवटची धडधड चालू झाली आहे तिची. ती तुला शरण येणार, आणि एकदा का ती शरण आली किंवा आपला जॅकपॉट लागलाच म्हणून समज. खड 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 कार 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 कार. पण जर कधी काही अचानक इमर्जन्सी पडली, काही फोन बिन आला, तर हिला तेवढं पोलीस स्टेशनला पाठवा. आय आय, अगं काय झालं? एवढं कसला विचार करतेस? माझ्या लग्नाचा अजून दुसरा कसला विचार करते का ती? काय कॉर्नर सभा लावल्या? हा आय, उठ, दीदीच्या बाजूला उभी राहा. अगं ये की ये. काय आहे? हा
माईक चेक. तर माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुन्नू यांची परीक्षा आज संपलेली असल्यामुळे बाकी सगळे विषय संपूर्णतः बाजूला ठेवून फक्त आणि फक्त एन्जॉयमेंटचा विषय सुरू करण्याचा आदेश माननीय मुन्नू यांच्याकडून सगळ्यांसाठी देण्यात येत आहे. आणि सौ राधाक्का, आजच्या आज माननीय मुन्नू यांच्यासाठी नवीन ड्रेस घेण्याचा आदेश तुम्हाला देण्यात येत आहे. नवीन ड्रेस का? अगं तायडे, ते आम्ही सगळ्या मैत्रिणी परीक्षा संपल्याचं सेलिब्रेशन करणार आहे, गेट टुगेदर म्हणून. आता नवीन ड्रेस निकाल लागल्यावर तुझे 2 ड्रेस इस्त्री केलेले आहेत, त्यातलाच एक घाल उद्या पुरता. ए नाही, मला नवीन ड्रेस पाहिजे. बरं घेऊया. आय घेऊया तिला नवीन ड्रेस. अजिबात नाही, आधीच पैसे नाहीत. असे कसे पैसे नाहीत? रोज हिशोब मी करते, मला माहितीये पैसे आहेत. आणि तायडीचे बी शिलाईचे जुने सगळे पैसे आलेत. मुन्नू, अगं बाकी खर्च बी असतात. पण जमा बी असतात की. मी आईला सगळा हिशोब देते रोज. मुन्नू, आपण आईला हिशोब विचारायचा नाही. मुन्ने, अगं आधीच लई उदारी आहे, त्यात आता तुझी नाटकं नकोय. बर, परवा माझे पैसे येणार आहेत, त्यातनं घेऊया नवीन ड्रेस. परवा बिरवा काय नाही, मला उद्याच नवीन ड्रेस पाहिजे. उद्या गेट टुगेदर आहे ना आमचं. आतापर्यंत कसला अटक केलाय का मी? 12वीची परीक्षा झाला म्हणून एक नवीन ड्रेस मागते, तर ते बी नाही वय. जाऊ दे, मी माझ्या मैत्रिणीसने कळवते. माझ्या घरचे मला नवीन ड्रेस घेऊ शकत नाहीत, मी उद्या येतच नाही. अगं मुन्नू, अगं हॅलो शुभे, मी नाही येणार आहे उद्या. कारण हॅलो शुभा, हा मी आसमी बोलते. उद्या येईल मुन्नू, बाय. मी नाही जाणार आहे उद्या. अगं किती हट्ट करशील? तायडे, तायडे, अगं बाहेर ये की जरा. समजा मुन्नूला. अगं प्रत्येक वेळी अशी काही गोष्ट झाली की गायब होणं बंद कर. तू आधी तू समजू शकतेस. मुन्नू ऐकेल तुझं. कोणी काय समजवायची गरज नाही. मला नकोय नवीन ड्रेस, आणि मला उद्या जायचं बी नाहीये. मुन्नू, अगं असा हट्ट करू नये बाळा. नाही करत. मग तुम्ही बी हट्ट करू नका जा म्हणून. जुना ड्रेस घालून मी नाही जाणार. 2 महिने सुट्टी आहे तेव्हा खानावळीतच काम करीन. आता काय, मला कॉलेज नाही, अभ्यास नाही. शांता मावशीची बी कामं द्या मलाच. सगळी कामं मीच करते. एन्जॉय कशाला पाहिजे? कामं करते, तेच करत मरते. मनवा, अगं बास कर आता. मुन्नू उद्या जाणार आहे, आणि ते बी नवीन ड्रेस घालूनच. मुन्नू, हे घे, तुझ्यासाठी स्पेशल नवीन फॅशनचा ड्रेस शिवलाय. खरं तर कालच द्यायचा होता, पण राहिला. 2 दिवस नाही जमलं. घे. आय सॉरी दीदी, सॉरी. थँक्यू तायडे. तायडे, अगं तू बेस्ट आहेस यार. बेस्ट काय त्या? मी लई बोलून बी प्रॉब्लेम सोडवू शकले नाही, आणि तू एक शब्द बी न बोलता प्रॉब्लेम सोडवून टाकलास की. मुन्नू, अगं बस की, आता रडणं थांबव. मिळाला ना नवीन ड्रेस? लय आनंद झाला तरी रडू येतेच की दीदी. मुन्नू, मी तुला उगाच ओरडल्या ग, पण काय करू, परिस्थितीच अशी आहे. मुन्नू, तुझा 12वीचा रिझल्ट लागला ना की ह्याहून भारी ड्रेस शिवून देईन मी तुला. हा, आणि मी बी तुला पाहिजे त्या दुकानातून तुला पाहिजे तो ड्रेस घेईन. आता रिझल्ट लागल्यावर मला काही नको.
मला परत मनवा म्हणू नकोस. मला तुमच्यापासून लांब गेलगत फरक झालागत वाटतं. अगं तू माझ्यापासून लांब जाशील ते फक्त तुझं लग्न झाल्यावरच. लाईट्स कोणी बंद केले सगळे? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कोडे, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. तायडे, मम्मी उद्या तुझा बर्थडे साजरा करेलच, पण ही आपल्या भावा बहिणींची बर्थडे पार्टी. लहानपणापासून आपण असा बर्थडे साजरा करायचो. तू पुण्याला शिकायला गेल्यावर थांबलं ते थांबलंच, आणि तेव्हा लई मिस करायचे मी असा बर्थडे. अरे आज लई भारी वाटायला लागले. खरं तर पप्पांवर हल्ला झाला म्हणून पुण्याहून इकडे आलो, आणि मग आल्यापासून कामाच्या नादात सगळंच राहून गेलं. पण आज वाटलं आपल्या लाडक्या तायडीचा बर्थडे परत तसाच सेलिब्रेट करूया. चल बस, काप काप काप, केक कापा, चला क्या. थँक्यू निशी. तायडे, काय गिफ्ट पाहिजे तुला सांग. निशी, तू माझ्या बाजूने आहेस हेच मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी, आणि मला काय पाहिजे ते तुला माहिती आहे. ते मागून मी तुला अडचणीत आणणार नाही. चल चल, ते बी दिलं तुला. सोमला भेटायचं ना तुला. हा, उद्या तुमची भेट झाली म्हणून समज. ठरलं की ठरलं, मी आहे तुझ्या संग. थँक्यू निशी. ए, थँक्यू काय? तुझ्यासाठी एवढं नाही करू शकलो तर भाऊ म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही मी. होय काय? मग निशी, त्या लवंगी मिरचीच्या प्रेमात पडल्यापासून तुझ्यात ह्यो प्रेमळ बदल झालाय बर काय भावा. मग काय झालं? मग काय, यामिनीचं डोसकं भडकलं. लई कालवा केला तिनं. सारखं काही ना काही तर चाललेलं असतं आमच्या घरात. कधी एकदा सगळं नॉर्मल होणार आहे काय माहिती. एक झालं की एक आहेच. आणि या सगळ्यात आमच्या आईचं टेन्शन काय कमी व्हायचं नाव घेणं. मला तर असं वाटतंय मी घरी नसताना गोपीनाथ आणि यामिनी त्रास देत असणार आईला. अगं पण त्यांनी त्रास दिल्यावर काकू तुला सांगणार नाहीत का? बाकी काय बी सांगल, पण त्या गोपीनाथचं काय सांगायची नाही. सगळं सहन करत बसेल. आणि नुसता त्रास देत नसतील, घर सोडायसाठी धमकी बी देत असतील आईला. असं जर असेल ना अस्मी, तर आपण त्याची नोटीस पाठवायला पाहिजे. काही तर ठोस हाताला लागू दे. मग नोटीस बिटीस काय नाही, डायरेक्ट त्यांचा निकालच लावते. हे बाई, जे काय करायचं ते विचार करून आणि डोकं ठिकाणावर ठेवून कर. मला एवढा सल्ला देत असतोयस, पण तुझं काय? मुद्दाचा मुद्दा कधी निकालात काढणार आहेस? हा, काय माहित तो मुद्दा कधी सॉल्व्ह होणार आहे ते. बाय द वे, आज बर्थडे आहे तिचा. होय बाय. मग कॉल केलास का तिला? नाही ना अजून. तिची मम्मी असेल आजूबाजूला, म्हणून म्हटलं नंतर कॉल करतो. नाही नाही, आता कॉल कर. करतो की नंतर? आताच्या आता कर. बरं ठीक आहे. या, आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आहे आज. बसा. फोन कट केला तिनं. मम्मी असेल बाजूला.
तिच्या मम्मीमुळे ना तिला भेटणं सोड, साधं फोनवर पण विश करता येत नाहीये मला. नेहमी तिच्या आजूबाजूला असते ती. आणि तिला माहित असणार आज तुझा फोन येईल म्हणून. होय ना. हॅपी बर्थडे. अगं बस बस बस, हे घे. एक मिनिट. फोटो. स्माइल. यस. हॅपी बर्थडे तायडे. थँक्यू निशी. हे एक काम करूया, थांब. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय?